ते भारताचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री, पण आमच्या शहराचे महापौर सुद्धा होते. भाजपचे, भारतीय जनता पार्टीचे ते ज्येष्ठ नेते आहेत. नॉर्मली चाय पे चर्चा वेगळ्या पद्धतीने होते, पण आज आम्ही चाय पे चर्चा करतोय. एक आज प्रोडक्शन्स मध्ये प्रेषित की पोटलीमध्ये डॉक्टर भागवत कराड सर यांच्यासोबत. सर नमस्कार आणि मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, मला तुमच्याकडे बघितलं की पहिल्यांदा एक गोष्ट आठवते की तुम्ही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असताना विमान प्रवासामध्ये एका पेशंटवर उपचार केले होते आणि त्याचा जीव वाचवला होता. ही जीव वाचवावा, मग तो पक्ष असेल, स्थानिक लेवलवरचा पक्ष असेल, राष्ट्रीय पातळीवरचा असेल किंवा पेशंट्स असतील, जीव वाचवावा ही समर्पक वृत्ती कुठून आली? खरं तर एकदा मी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असताना मुंबईवरून दिल्लीवरून मुंबईला जात होतो. रात्रीचं विमान होतं आणि रात्री सर्व प्रवासी झोपेत होते, मी पण झोपलेलो होतो. आणि एअर होस्टेसचा आवाज येत होता, इज देअर एनी मेडिकल डॉक्टर ऑन बोर्ड, मेडिकल डॉक्टर प्लीज, मेडिकल डॉक्टर प्लीज. शी वॉज शाउटिंग. ते ऐकल्यानंतर मी जागा झालो. म्हणलं येस आय एम मेडिकल डॉक्टर. म्हणजे सर समबडी इज लाईंग हिअर, ही इज नॉट रिस्पॉन्डिंग, ही इज अनकॉन्शियस, कॅन यू हेल्प हिम? तर इमिजिएटली मी तिथं गेलो, पाहिलं तर दोन्हीच्यामध्ये पॅसेजमध्ये एक पडलेला पॅसेंजर होता, श्वास घेत होता पण अनकॉन्शियस होता. त्यावेळेस मी त्याला चिमटा घेतला, रिस्पॉन्ड करत नव्हता. मी पाहिलं पण पल्स लागत नव्हती. अच्छा, ओ हो. अशा वेळेस लक्षात आलं मला तो शॉकमध्ये आहे. मग मी त्याची ताबडतोब काही पॅसेंजरला बोलवलं आणि हायपोटेन्शन आहे, बीपी कमी झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर, शॉकमध्ये असल्यानंतर इमिजिएट जे असते तर त्याचे पाय उचलले आणि त्याला CPR म्हणजे त्याला प्रेस केलं चेस्टवरती प्रेस करत राहिलो. आणि प्रेस करत राहिल्यानंतर त्याचा जो श्वास, जो शालो श्वास होता तो थोडा डीप झाला आणि मी पल्स पाहिली तर साधारण 3 ते 4 मिनिटात त्याची पल्स हाताला लागली. म्हणजे तो पल्स आल्यानंतर मला लक्षात आलं ही इज रिस्पॉन्डिंग. आणि तो काही ओल्ड माणूस नव्हता, साधारण 45 ते 50 वर्षाचा मुलगा होता. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ते पल्स करत राहिलो आणि नंतर त्याला, तो खाली होती जागा, मला बसता येत नव्हतं. खरं तर मी असं दोन्हीकडे 2 पाय असंही करत होतो. त्याला आम्ही उचललं आणि मला आठवते ती सीट 13 नंबरच्या सीटच्या त्यावर त्याला झोपवलं आणि मग मात्र मी त्याला चांगलं हे करत राहिलं, रेस्ट्रिक्शन केलं. आणि नंतर थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. लक्षात आलं की आता तो म्हणजे पल्स चांगली आली आहे. ताबडतोब आम्ही फर्स्ट एड बॉक्स असतो तो घेतला. बीपी पाहिलं तर त्यावेळेस त्याचं बीपी होतं 70. सिस्टॉलिक, डायस्टॉलिक तर नव्हतंच, शॉकमध्ये होता. तो शॉकमधून वर आल्यानंतर मला दुसरा विचार आला ताबडतोब, एखाद्या वेळेस याला डायबिटीज असेल, हायपोग्लायसेमी असेल. ताबडतोब त्या फर्स्ट एड बॉक्समध्ये इलेक्ट्रॉल पावडर आणि ग्लुकोज पावडर होतं. त्यातलं मी ग्लुकोज पावडर त्याला थोड्या वेळाने थोडं 2-2 चमचे पाजले आणि तो नंतर श्वास घेऊ लागला, बोलायला लागला. एक साधारण 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागला, 25 मिनिटामध्ये. आणि नंतर मग त्याला थोडं बरं वाटल्यानंतर शेजारी मी त्याच्या बसलो आणि तो नंतर नातेवाईक त्याच्या कोणत्याला बसवलं आणि मी माझ्या जागेवर बसलो. हे विसरून गेलो आम्ही तो विसरलो. पण त्या एअर होस्टेसला रिपोर्ट करावं लागतं, फर्स्ट एड बॉक्स का उघडला. अच्छा, ओ हो. म्हणून त्यांनी ते रिपोर्ट केलं असेल. आणि रिपोर्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक ट्विट आलं. त्या ट्विटमध्ये असं लिहिलं होतं, थँक्स टू डॉक्टर भागवत कराड, इन स्पाइट ऑफ अ मिनिस्टर प्रोटोकॉल ही हॅज सर्व्ड ॲज अ डॉक्टर अँड ही सेव्ड लाईफ ऑफ सो अँड सो पॅसेंजर. करेक्ट. हा जो डॉक्टरांच्या मध्ये असलेला तुमच्यातला डॉक्टरांचा गुण आहे, त्यांनी तो टॅग केला PM ऑफिसला. हो 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 हो. कोणी CEO ऑफ इंडिगो. नंतर नॅचरली हे PM साहेबाकडे गोष्ट केल्यानंतर PM साहेबांनी, मोदी साहेबांनी रिट्वीट केलं त्याच्यावरती, डॉक्टर इज ऑलवेज डॉक्टर एट हार्ट. आय कॉंग्रॅच्युलेट डॉक्टर भागवत कराड, माय कलीग हू सेव्ह द पेशंट.
आणि मोदी साहेबाचं ट्विट आल्यानंतर लाखो लोकांनी त्याला रिट्विट केलं, सगळ्या मिनिस्टर्सने रिट्विट केलं, महाराष्ट्रातल्या मिनिस्टर्सनी केलं, मेंबर ऑफ पार्लमेंटने केलं. आणि मी जसं एक मेंबर ऑफ पार्लमेंट आणि मिनिस्टर म्हणून नॅशनल लेवलला होतो, पण एक डॉक्टर म्हणून त्या लेवलला गेल्यानंतर ते एक माझ्या बायोडाटामध्ये एक मानाचा तुरा रोवलेला असं मी म्हणतो. कुठेही जाईल तिथं त्यावेळेस मला हा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न मी तुम्हाला तेव्हा मी रेडिओमध्ये होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही इथे पोहोचला होतात तेव्हा मी तुम्हाला विचारलं आणि तुम्ही मला ही सविस्तर सगळी गोष्ट सांगितली होती. येस येस, पण आज नवीन प्रेक्षकांना ही गोष्ट कळावी खरं आहे. म्हणून मी हे केलं. आता जसं तुम्ही एका अनकॉन्शियस झालेल्या माणसाला जीवनदान दिलं, अनकॉन्शियस झालेल्या महानगरपालिकेच्या या सगळ्या सिस्टीमला कॉन्शियस करण्यासाठी CPR देण्यासाठीचे काय प्रयत्न चाललेले आहेत या इलेक्शन्समध्ये? जसं मी या शहराचा मागच्या 1972 पासून रेसिडेन्स आहे आणि एक विद्यार्थी, एक डॉक्टर, एक सिटीजन, एक कॉर्पोरेटर, एक डेप्युटी मेयर, एक मेयर, अशा बऱ्याच स्टेजमधून मी या शहराचा विकास पाहिलेला आहे. आणि आता तरी हे शहर एक अशा मोठ्या विकासाच्या उंबरठ्यावर पोहोचलेलं आहे. आपण थोडं जरी त्याला आणखी चांगलं पुश केलं तर मला पूर्णपणे खात्री आहे हे देशातलंच नाही तर एक जगातलं चांगलं शहर बनवू शकतं. कारण मुंबई पुणे सॅच्युरेट झालेलं आहे. करेक्ट. इथं भरपूर जागा आहे. जायकवाडीच्या माध्यमातून पाणी भरपूर आहे. जरी संभाजीनगरला पिण्याच्या पाण्याची अडचण असली तरी पाणी भरपूर आहे. करेक्ट. आणि महाराष्ट्राचं सेंटर आहे. करेक्ट. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. करेक्ट. रोजगारमध्ये उपलब्धी ह्याची भरपूर आहे, मानवी हातांची. तर अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिका जर चांगल्या लोकांच्या हातात गेली, त्यांना विकास समजतो, जे विकासासाठी ध्येय वेडे म्हणून काम करतात, तर नक्कीच या शहराचा एक विकास होऊ शकतो. आणि विकास होत असताना नॅचरली कुणाचा तरी वरदहस्त लागतो. आज पाहिलं तर या शहराला नेहमीच आपण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचे भाषण जर ऐकलं तर पुढचं महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन हे छत्रपती संभाजीनगर असं माननीय मुख्यमंत्री म्हणतात. कारण त्यांना समजतं, लक्षात येतं, त्यांच्या मनात असेल की संभाजीनगरला एक विकसित शहर करायचं आहे. म्हणून महानगरपालिका चांगल्या लोकांच्या ताब्यात गेली पाहिजे. एखाद्या वेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबांकडून आलेला या शहरासाठी मदतीचा ओघ, एखादा प्रोजेक्ट, माननीय मुख्यमंत्री दिलेली मदत ती योग्य रीतीनं शहराच्या विकासासाठी वापरणं आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होतो. तेवढा इंटेलेक्च्युअल लेवलचा, तेवढा रिलेशन्स असणारा व्यक्ती इथं पाहिजे. आणि मला असं वाटतंय भाजपशिवाय दुसरा पक्ष इथं असू शकत नाही. पण मग तुमचा मित्र पक्ष जो जर तुमचं जो सरकार आहे 3 इंजिनवालं, त्याच्यातले जे 2 मित्र पक्ष आहेत त्यांचं कसं? 2 मित्र पक्ष या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युती नाहीच आहे. करेक्ट. नॅचरली मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतोय की या शहराच्या विकासासाठी भाजपला निवडून द्या. आणि आम्हाला जर मेजॉरिटी मिळाली, आमचं टार्गेट आहे 60+ 60 जागा मिळाव्यात. जर मेजॉरिटी मिळाली तर आम्हाला युती करायची गरज पडणार नाही. पण जर जागा कमी पडल्या तर नॅचरली आम्हाला आमचे मित्रपक्ष जे महायुतीमध्ये आहेत, जे महाराष्ट्राच्या राज्याच्या महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्याबरोबर आम्हाला युती करावी लागेल. पण शेवटी हे सर्व जनतेच्या हातात. क्या बात. सर, महानगरपालिकेची आर्थिक अवस्था तुम्हाला माहिती आहे. तुम्ही भारताचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री होता. भारताचा तुम्ही अर्थसंकल्प मांडायचा, तो अर्थसंकल्प आणि छत्रपती संभाजीनगर ची महानगरपालिका याचा अर्थसंकल्प, याच्यामध्ये तो दृष्टिकोन कसा येईल आणि विकास गंगा कशी वळवली जाईल? सर, आपल्याशी ही गोष्ट शेअर करायला मला आनंद होतोय. साधारण 1999ला मी महापौर होतो. करेक्ट. आणि त्यावेळेसचा महापौर म्हणजे अर्थसंकल्प जर पाहिला, जो सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर केला पाहिजे, तर
370 कोटीच्या आसपास होता. बरं. 370 कोटी. आणि 2006 साली परत मी महापौर झालो, त्यावेळेसचा अर्थसंकल्प साधारण डबल होता, म्हणजे 700-750 कोटीचा होता. हा छोटा म्हणजे अगदी काही मिलीमीटरचा अंश आहे किंवा चिमूटभर आहे. पण मी देशाचा अर्थ राज्यमंत्री असताना जो अर्थसंकल्प फायनान्स मिनिस्टर यांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत सादर केला, तर तो जर पाहिला तर ते काही लाख कोटीमध्ये होता. शेवटचा अर्थसंकल्प जो 2024 आम्ही सादर केला, तर तो 50 लाख कोटी होता. म्हणजे 50 लाख कोटीचं 1 वर्षामध्ये नियोजन कसं करावं हे अर्थसंकल्पामध्ये देशाच्या आम्हाला ते नियोजन करावं लागत होतं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा 700 करोड रुपयांचा अर्थसंकल्प तुम्ही महापौर असताना दुसऱ्या टर्म मध्ये मांडला. आता भाजपकडे जर समजा सत्ता आली तर या अर्थसंकल्पाचं रूप कितीशे कोटींपर्यंत पोहोचवण्याचं टार्गेट ठरवलेलं आहे? साधारण माझ्या माहितीनुसार सध्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प साधारण 3000 कोटीपर्यंत आहे सध्या. आपण कितपर्यंत तर ह्याला काही पटीनं आम्ही वाढवून या संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला सोय देत असताना उत्पन्न कसं वाढेल त्याची आम्ही व्यवस्था करू. आणि अर्थात आमचं संकल्पपत्र किंवा जाहीरनामा निघणार आहे, उद्या आम्ही प्रकाशित करणार आहोत, त्याच्यामध्ये आम्ही मांडतोय. म्हणजे वेगवेगळ्या मार्गातून महानगरपालिकेला येणारं उत्पन्न आणि त्याचबरोबर खर्च कमी कसा करता येईल आणि महानगरपालिका जी तोट्यात चालती आहे ती पॉझिटिव्ह कशी राहील त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. एवढंच नाही, उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा एक इलेक्ट्रिसिटी बिल 100 कोटी येतं वर्षाला. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये सोलारच्या माध्यमातून जर काय आम्ही एखादा प्रोजेक्ट घेतला तर हेच बिल 1/3 वर होऊ शकतं, 30-33 कोटीवर होऊ शकतं. आज महानगरपालिकेच्या एरियामध्ये एवढ्या बिल्डिंग्स बनलेल्या आहेत, किती लिगल आहेत किती इलिगल आहेत त्याच्यावर मी जाणार नाही, पण प्रत्येकाला टॅक्स कसा लावता येईल, टॅक्स रेग्युलर कसा वसूल करता येईल आणि फक्त टॅक्स वसूल करणं नाही तर त्या माध्यमातून जनतेला सोयी कशा देता येतील. कारण महानगरपालिका ही एक सर्व्हिस ओरिएंटेड इन्स्टिट्यूशन आहे. करेक्ट. म्हणून या सर्व्हिस इन्स्टिट्यूशनमध्ये जनतेची सेवा कशी करता येईल, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना कॉमन नागरिकांसाठी कशा वापरता येतील आणि नागरिकांचं जीवनमान सुख सोयी नागरिकांना कशा उपलब्ध होता येतील त्यासाठी आपण प्रयत्न करतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत आपण काम केलेलं आहे. आम्ही असं ऐकलंय की ते रात्री बेरात्री कधीही फोन करून मिटिंगला बोलावतात आणि ते रात्रभर झोपत नाहीत किंवा 5 तासांची छोटीशी झोप घेतात आणि ते तेवढेच फ्रेश असतात. ही गोष्ट खरी? अगदी बरोबर आहे. आमचा अनुभव बजेट बनवत असताना माननीय प्रधानमंत्री त्यांच्या निवासमध्ये आम्हाला बोलवत असत. अच्छा. 3 वेळेस या देशाचं बजेट बनवत असताना मी त्यातला एक शिल्लेदार होतो आणि मॅक्झिमम 7 ते 8 लोकांची मीटिंग असायची. 1-1.5 तास ते सर्व बजेटवर आम्हाला मार्गदर्शन करायचे. आणि एवढंच नाही तर स्वतः अगदी त्यांच्या झोपेबद्दल आपण बोललात तर मला वाटत नाही ते 4 तासापेक्षा जास्त झोपत असतील. अरे बापरे. आणि केव्हाही जरी असलं तर ते फ्रेश असतात. आपण व्यासपीठावर कधीही बघा, कुठलाही व्यक्ती जर असेल परत झोप नाही झालं तर जांभळ्या देतो, शिंक करतो. असं मी तरी प्रधानमंत्री मोदी साहेबांना थकलेलं पाहिलं नाही. एक दृढ आत्मविश्वास, जनतेपायी काम करण्याची निष्ठा आणि देशभक्त म्हणून ते काम करतायत. आणि म्हणूनच ज्या भारत देशाची 2014 साली इमेज होती, एक गरीब लोकांचा देश, एक भ्रष्टाचारी देश, आणि या देशामध्ये अराजकता माजेल असं भीती वाटत होती. पण माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशाची आर्थिक व्यवस्था इतकी चांगली केलेली आहे,
भ्रष्टाचार कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतंकवाद नो डाऊट काही मागं घटना घडलेल्या आहेत, पण त्याला सुद्धा कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांचं राहणीमान उंचावेल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. एक उदाहरण देऊ इच्छितो. कुठल्याही देशाचं म्हणजे डेव्हलपमेंट कशावर नियंत्रित जाते की सर्वसामान्य माणसाचं उत्पन्न काय. करेक्ट. दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न 2014 साली दरडोई उत्पन्न आपल्या देशाचं जर पाहिलं तर साधारण 75 ते 80 हजार रुपये होतं. आता ते दरडोई उत्पन्न 2 लाखापर्यंत गेलेलं आहे पर इयर. म्हणजे 2 लाख Per annum. पर ॲनम हे उत्पन्न आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2 पटीपेक्षाही जास्त उत्पन्न झालेलं आहे. जग आपल्या या जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये आपला देश 10व्या नंबरला होता इकॉनॉमीमध्ये. आत्ता आपला देश 4थ्या नंबरला आहे. म्हणजे आपली इकॉनॉमी भारत देशाची इकॉनॉमी ही संपूर्ण जगामध्ये 4थ्या नंबरची आहे. आणि काही दिवसामध्ये 2027 मध्ये जे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी नारा दिला होता की आमचं इन्कम आम्हाला $5 ट्रिलियन करायचंय, तर ते आकडा ह्या 2026-27 मध्ये गाठला जाईल आणि देशाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही संपूर्ण जगामध्ये 3ऱ्या नंबरची होईल. म्हणजे अमेरिका, चायना, सध्या जर्मनी पुढे आहे, जर्मनी आणि 4था भारत सध्या आहे. तर जर्मनीपेक्षा आपण पुढे जाऊ आणि आपण एक अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या नंबरचा देश होऊ. आपण सगळ्या विषयांवर बोलताना तुम्ही देशात केलेलं काम आणि शहरात केलेलं काम यांचं असं कॉम्बिनेशन करतोय म्हणून विचारतोय. प्रधानमंत्र्यांची एक योजना होती स्वच्छ भारत योजना, आणि ते स्वतः फार हिरिरीने त्याचा प्रचारही करत होते, प्रसारही करत होते, स्वतःही तसं काम करतात. अनेकदा आपण त्यांना त्यांच्या कोटाच्या खिशामध्ये कॅरी बॅग्स वगैरे ठेवताना बघतो. देवेंद्रजी फडणवीसही तसंच वागतात. शहरामध्ये आपण ही स्वच्छता मोहीम कशी राबवणार आणि इंदोरच्या जागी छत्रपती संभाजीनगर पोहोचणार का? प्रधानमंत्री मोदी साहेब 2014 मध्ये प्रधानमंत्री झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियान त्यांनी सुरू केलं. करेक्ट. अर्थात ही प्रेरणा महात्मा गांधी यांचीच प्रेरणा घेऊन त्यांनी सुरू केलं. आणि त्यावेळेस विरोधी पक्ष त्यांना क्रिटिसाइज करायचा, टीका करायचा. पहिलं जर कुठलं काम केलं असेल प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या सरकारमध्ये, तर आपल्या मराठीतच शब्द सांगतो की ग्रामीण भागामध्ये आणि शहरा भागामध्ये प्रत्येकाच्या घरी टॉयलेट बनवून दिल्या, शौचकूप दिले. आणि त्या टॉयलेटमध्ये प्रत्येकाला, ज्यांचे गरीब लोक आहेत, सर्वसामान्य आहेत, त्यांना 12,000 रुपयाची टॉयलेट ही स्कीम सुरू केली. आणि बघता बघता ग्रामीण भागामध्ये एक शब्द आहे हागणदारी. हो, हागणदारी. तर हागणदारी मुक्त भारत झालेला आहे. ग्रामीण भागातही जा, प्रत्येकाच्या घरी टॉयलेट आहे. म्हणजे एखादी माता भगिनी आमची जर त्यांना टॉयलेटला जायचं असेल तर त्या काळामध्ये सुविधा नसत्या. म्हणजे एक तर सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्यास्तानंतर ते टॉयलेटला जात असत. ती परिस्थिती आता राहिलेली नाही. ही मोठी गोष्ट प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात झाली. आपण विचारलं की या शहराला स्वच्छ कसं करणार. आता मला माहित आहे, मी महापौर असताना सुद्धा, कारण साधारण 1000च्या आसपास स्वच्छता कर्मचारी होते, पण कर्मचारी त्यावेळेस पेपरच होते. आता मला परिस्थिती माहीत नाही. म्हणजे XY जर काम करत असेल तर तो कामावर जातच नव्हता, तर त्या ठिकाणी कोणीतरी दुसरंच काम करायचा. समजा त्याला 5,000 पगार असेल तर 2,000वर कोणतरी मजूर लावायचा, काम करायचा. पण मला सिस्टीम सध्या माहीत नाही. पण बायोमेट्रिकच्या माध्यमातून लोकांची अवेअरनेस असेल, लोकांना काम करण्याची जी दिलेली संधी तेवढं काम केलंच पाहिजे. म्हणजे थोडं बहुत महानगरपालिकामध्ये स्ट्रिक्ट कसं राहील, जनतेमध्ये अवेअरनेस कसा येईल, आणि ही स्वच्छता ही आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. आपण स्वच्छ राहिलो, आपलं अंगण स्वच्छ ठेवलं तर नॅचरली आरोग्यावरती कुठलाही आजार कुठला होणार नाही. हे पण महत्त्वाचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. आणि त्यासाठी आम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टीचा महापौर आपल्या शहरातील जनतेने निवडून द्यावा, आणि त्यासाठी आम्ही स्वच्छतेसाठी आम्ही प्रयत्न करू.
नमामि गंगे नावाची Yes. किती अप्रतिम योजना आहे ती. आणि गंगेच्या घाटावर सगळ्या ते विधी सुरू झाले, त्या आरतीला लाखो लोक जाऊन बघतात. या शहराची वाहिनी आहे खाम नदी आणि बाकीच्या पण सगळ्या नदी आहेत. सो या नदीचं पण आपण पुनरुत्थान करणार का, पुनरुज्जीवन करणार का, आणि तिथेही अशा काही पद्धतीचे इव्हेंट्स करण्याचा मानस आहे का? खरं तर या संभाजीनगर शहरामधून खाम नदी जाते. त्या खाम नदीचं पुनर्जीवन करण्याचं काम काही प्रमाणात झालेलं आहे. पण इथं मोठे मोठे उद्योग आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून, उद्योजकाच्या मदतीनं, CSRच्या माध्यमातून या खाम नदीचं पुनर्जीवन करून तिथं स्वच्छता कशी राहील. आणि आपल्या माहितीस्तव या भागामध्ये 3 विधानसभा आहेत. Correct. तिन्ही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जवळजवळ 800 ते 900 कोटी रुपये या शहरामध्ये ड्रेनेजसाठी दिलेले आहेत. Correct. म्हणजे ड्रेनेज लाईन व्यवस्थित करून त्याचा इफ्युलंट ट्रीटमेंट प्लांट चांगल्या तऱ्हेनं बनवून जे घाण पाणी खाम नदीमध्ये जातं ते न जाऊ देता तेच पाणी गार्डनसाठी कसं वापरता येईल ड्रेनेजचं, त्यासाठी सुद्धा महानगरपालिका जर भाजपच्या ताब्यात दिल्यात आम्ही नक्कीच करू, हे आमचं आपल्याशी वचन आहे. क्या बात. तुमच्या डोक्यामध्ये एक प्लान पण होता, तुम्ही सोलारचा विषय काढलात म्हणून विचारलो. जायकवाडीच्या धरणामध्ये फ्लोटिंग सोलार पॅनल्स लावायचे आणि वीज निर्मिती करायची, असा एक प्लान होता. त्याचं काय झालंय? मी आपल्याला शेअर करू इच्छितो माझ्या आयुष्यातला, राजकीय क्षेत्रातला हा एक मोठा ॲम्बिशियस प्लॅन होता. म्हणजे इव्हन मी मेंबर ऑफ पार्लमेंट बनण्याच्या अगोदर सुद्धा मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्डचा चेअरमन होतो. होय. आणि त्याच वेळेस आम्ही केलं होतं हे असं करता येईल का. आपल्या सर्वांच्या सदिच्छेने मी मेंबर ऑफ पार्लमेंट झालो, मिनिस्टर झालो. आणि तो मी हातात घेतल्यानंतर जायकवाडी धरणाचं क्षेत्रफळ जर घेतलं पसरलेलं हो. साधारण 70,000 एकर आहे. 70,000 एकर मधील 10,000 एकरवरती फ्लोटिंग सोलारचा प्लॅन्ट असावा असं आम्ही प्रपोजल केलं. त्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या NOC घेतला, कोर्ट केसेस झाल्या, विशेषतः फिशरमन्सच्या माध्यमातून आमच्यावर कोर्ट केस झाली. आणि त्या सगळ्या केसेस नील अँड व्हाईट झाल्या, नील झाल्या. अच्छा. म्हणजे सर्व बाजूने आमच्या बाजूने निघल्या. सर्व डिपार्टमेंटचं परमिशन झालेलं आहे. साधारण 10,000 कोटीचा हा प्रकल्प आहे. 1350 मेगावॅटचा वीज निर्माण होणार आहे. ही दिवसा वीज निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे बाष्पीभवन पाण्याचं 33% जे होतं ते होणार नाही आहे. म्हणजे संभाजीनगरला पाणी कमी पडणार नाही. बाष्पीभवन पाणी वाटत होतं, मग पाणी आटले की आपल्याला पाणी कमी येत होतं. म्हणजे एकंदरीत पाण्याचं बचत, दिवसा लाईट, जी लाईट बनते त्याच्यामधून पर्यावरणाला धोका नाही, असा हा प्रकल्प केंद्राने मंजूर केला आहे. आम्ही राज्य शासनाकडे दिलेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी भेटलोय आणि PPA म्हणजे पॉवर परचेस अग्रीमेंट करा अशी विनंती केलेली आहे. ते झालं की लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू होतोय. आणि हे आपल्यासाठी जसं जायकवाडी धरण शंकरराव चव्हाणच्या काळामध्ये झालं तसाच हा एवढा मोठा प्रकल्प हा संभाजीनगरवासियासाठी आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि एक विशेष म्हणजे मी जसं बोललो आपल्याला, महानगरपालिकेला जे 100 कोटी बिल येतं त्याच्यातून आम्हाला वीज मिळते का, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता जे विजेचं जो रेट आहे साधारण 10 ते 12 रुपये पर युनिट, तर ते रेट 3.5 वर येईल. म्हणजे 1/3 पेक्षाही कमी किमतीमध्ये वीज मिळू शकेल. या बात. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की स्वच्छता योजनेला विरोधकांनी विरोध केला होता. विरोधक तर आतापासूनच इथे विरोध करायला लागलेत. ते म्हणायला लागलेत की आमच्या गाडीवर हमला भाजपच्याच आमदारांनी केला आणि शिवसेनेच्या आमदारांनी केला. खरी गोष्ट आहे? MIMचा येथील नेता, MIMचा माजी खासदार यांनी असा आरोप केला की भाजपने आणि शिवसेनेने आमच्या गाडीवर हमला केला. आम्ही असं बिलकुल करणारे लोक नाही आहोत. तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मी घातलेला गोंधळ आहे. निवडणुकीमध्ये तिकीट देत असताना, बी फॉर्म देत असताना त्यांनी गोंधळ घातलाच होता. सगळीकडेच बंडखोरी झाली. पण ते बंड थांबवण्याची ताकद त्यांच्यामध्ये दिसत नाही. म्हणून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असेल. भाजपचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे.
आणि अर्थात हे सर्व कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, पोलीस डिपार्टमेंट करेलच. जे कोणी कार्यकर्ते ज्यांनी गोंधळ घातला ते कुठले कार्यकर्ते आहेत, आणि मला पूर्ण खात्री आहे की आम्ही विकासाचं राजकारण करतो, अशा भानगडीत आम्ही पडत नाही. विकासाच्या याच्यामध्ये गॅस पाईपलाईनचं काम जे चाललेलं आहे त्याबद्दल काय सांगणार सर? आपल्या सर्वांना माहीत आहे, मी केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर देशाचे पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप सिंग पुरी यांना भेटलो आणि या शहराला डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल गॅस द्यावा अशी विनंती केली आणि जवळजवळ 4,500 कोटीची गॅस पाईपलाईन मंजूर झालेली आहे. इंडस्ट्रियल एरिया, वाळूज इंडस्ट्रियल एरिया, शेंद्रा इंडस्ट्रियल एरिया यामध्ये पूर्ण पाईपलाईनिंग झालेली आहे. शहरामध्ये सुद्धा 2 झोनमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि आता डोमेस्टिक म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर लागणार नाहीये. जो गॅस स्वस्त आहे, जो गॅस कधीही संपणार नाहीये, ज्या गॅसमुळे ऍक्सिडेंट होणार नाहीत, असा गॅस आपल्या शहराला 173 किलोमीटरहून लांबून आणला श्रीगोंदावरून. आणि ही लाईन दोन वर्षात टाकून झालेली आहे. आता फक्त महानगरपालिकेनंतर आम्ही याचं उद्घाटन करणार आहोत. काही ठिकाणी 3 लाख कुटुंबापर्यंत पोहोचायचं आमचं टार्गेट आहे. सध्या 1 लाख कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचलोय. 2 लाख कुटुंबाचं काम म्हणजे घरात गॅस जोडण्याचं काम चालू आहे आणि ते सुद्धा संपेल. आणि एक जसं मेट्रो सिटीमध्ये गॅस असतो, गॅस लाईन असते, तशी आपल्या शहरामध्ये आणण्याचं काम सुद्धा माझ्या हातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मदतीनं मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत सगळ्यांना गॅस मिळालेत लवकरात लवकर. त्याच्यात हा गॅस मिसळून आम्हाला एक नवीन ज्योत बघायला मिळेल येस हीच प्रार्थना. सर, अहिल्यानगरला एक उड्डाण पूल आहे सरळ शहरामध्ये. शेजारी आपल्या नाशिक आहे, नाशिकला एक सरळ उड्डाण पूल आहे. आपल्या शहरामध्ये एक सरळ उड्डाण पूल शेंद्रा ते पंढरपूर असं 2 MIDCना जोडणारा असं का होत नाही सर? कोण अडकाठी घालतं याच्यात? मला वाटतं तुम्ही माझ्या जे काय प्रोजेक्ट सगळे वाचलेले दिसत आहेत. याच्यासाठी खूप प्रयत्न करतो मी. म्हणजे शेंद्रा टू वाळूज उड्डाण पूल असावा यासाठी DPR तयार केला. फक्त तेवढंच नाही, त्याच्यावरती मेट्रो असावी. कारण पुढचा विचार करा, या शहरामध्ये साधारण 10,000 एकरवरती MIDC DMHC मध्ये येते. वाळूज खूप डेव्हलप झालाय, शेंद्रा डेव्हलप होत आहे, बिडकीन डेव्हलप होऊ लागले. अशा परिस्थितीमध्ये पुढे चालून मेट्रो पण लागणार आहे आपल्याला. म्हणून मी हा प्रकल्प केंद्राकडे नाही जी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जी गडकरी साहेबाच्या डिपार्टमेंट, त्यांच्याकडे मी गेलो होतो, भेटलो होतो. गडकरी साहेबांनी ते सर्व प्रोजेक्ट बघितला, त्याच्यावर मीटिंग झाल्या. पण एकच अर्थ त्याच्यामध्ये, खालची जमीन जी आहे ती PWDची आहे, म्हणजे राज्य शासनाची. तर राज्य शासनाकडून प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे नेला आणि केंद्र सरकारने ही जमीन जर नॅशनल हायवेमध्ये जर ट्रान्सपोर्ट केला रोड तर त्याला मंजुरी मिळू शकेल. म्हणून आमच्या जो महानगरपालिकेचा जो संकल्पनामा आहे, जाहीरनामा आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय आम्हाला निवडून द्या, आम्ही शेंद्रा टू वाळूज उड्डाण पूल करू. त्याचा हे सुद्धा एस्टिमेट सुद्धा आम्ही केलेलं आहे. DPR बनवलेलं आहे. 7,000 कोटीच्या आसपास DPR आहे. ते सुद्धा केंद्रातून आणि राज्यातून पैसे मिळतील. इम्तियाज जलील असं म्हणाले की ये आज तक पानी नहीं दे पाए, ये मेट्रो देकर क्या, ये मेट्रो कब देंगे? असा विषय आहे की पाणी द्यायला आमच्या बरोबर तत्कालीन जे सरकार होतं महाविकास आघाडी, त्यांनी अडथळा आणला. आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्या शहरामध्ये 20 वर्ष चंद्रकांत खैरे खासदार होते. बरोबर. त्यांनी समांतर जलवाहिनी म्हणून आणतो म्हणून त्यांनी काही आणली नाही. लोकांना फक्त तोंडाला पानं पुसली, झालं नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 1,680 कोटी रुपये मंजूर केले. त्यासाठी आपले मंत्री शहराचे अतुलजी सावे यांनी नक्कीच मागणी केली, त्याला प्रतिसाद दिला. टेंडर काढलं 2019 मध्ये. महायुतीला लोकांनी निवडून दिलं, पण मुख्यमंत्र्याच्या खुर्चीची हवास असल्यामुळे उद्धवजी काँग्रेस बरोबर गेले आणि हे 2 वर्ष ते टेंडर फायनलच केलं नाही. परत सरकार आलं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी माननीय उपमुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस ह्या कामाला गती मिळाली. तोपर्यंत ह्या कामाची किंमत वाढली होती.
म्हणजे 1680 कोटीतून त्याचं जवळजवळ 1000 कोटीने ते काम वाढलं, किंमत वाढली. मग नॅचरली मी त्यावेळेस केंद्रात मंत्री होतो. आम्ही अमृत 2 मधून 1000 कोटी रुपये केंद्रातून आणले, 1100 कोटी रुपये, आणि ते 2800 कोटीचं टेंडर निघालं. 2800 कोटीचं टेंडर निघालं तर ते सध्या काम चालू आहे. आणि आजच दुपारी आम्ही फोन केला. विशेषतः मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी हा प्रोजेक्ट वॉर रूममध्ये घेतला त्यांच्या, म्हणजे प्रत्येक 15 दिवसात त्याचा रिव्ह्यू केलं जातं. हायकोर्टचे जज सुद्धा ह्याच्यावरती रिव्ह्यू घेतात. अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. आणि आजच आम्ही MSEB, DMIC आणि MJP यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून ताबडतोब त्या जिथं जॅकवेल बनलेली आहे तिथं इलेक्ट्रिकल कनेक्शन कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि जर ती जोडणी झाली तर ह्या 2-4 दिवसात ट्रायल सुद्धा होऊ शकेल. आणि काही महिन्यामध्ये संभाजीनगर वासियांना मुबलक पाणी, आता जे मी बघतोय प्रत्येक ठिकाणी घरावर मोटर असते, प्रचारात आम्ही बघतोय, पण 7व्या मजल्यापर्यंत पाणी कसं जाईल, 7व्या मजल्यापर्यंत मोटर लावायची गरज पडणार नाही. एवढी उंच हाईट आम्ही ट्रॅकिसची घेतलेली आहे आणि ग्रॅव्हिटीनं पाणी वर चढेल त्यासाठी आम्ही केलेलं आहे. म्हणून म्हणजे साधारण या शहराची लोकसंख्या 20 लाखाच्या आसपास असेल तर पुढच्या 25 वर्षाचा विचार करून 45 लाख लोकसंख्या होईपर्यंत जे लागतं पाणी, 600 MLD पाणी आम्ही त्यासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजपमध्ये इलेक्शन्सच्या वेळेला सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरी होते. अमित भाई शहा देशाचे माननीय गृहमंत्री फोन करतात आणि बंडोबा थंड होतात. आपल्या इथले पण बंडोबा थंड झालेत, कारण ते चिडलेले होते विशेषतः तुमच्यावर आणि माझ्या गाडी आणि आमचे मंत्री माननीय अतुलजी यांच्यावर त्यांनी गाडीवरती हे करण्याचा प्रयत्न केला. अगदी बरोबर आहे. काय झालंय, भाजप हा भारतातीलच नाही तर जगातील एक मोठा पक्ष आहे. बरोबर. माननीय नरेंद्र मोदीजी सारखे, अमित भाई सारखे आणि देवेंद्र सारखे एक चांगले नेते आमच्याकडे आहे. आमची नियत पक्की आहे आणि नीती पण चांगली आहे. नेता, नियत आणि नीती हे आमच्याबरोबर असल्यामुळं नॅचरली एक भारताला विकसित राष्ट्र आणि महाराष्ट्रातला विकसित राज्य बनवणारे नेते आमच्याकडे आहेत. म्हणून आमच्याकडं बऱ्याच कार्यकर्त्याची गर्दी झाली. बरेच कार्यकर्ते सगळ्या पक्षातून इथं आले. नॅचरली लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. प्रत्येकाला वाटतं की आपण ह्या निवडणुकीत उभा राहिलं पाहिजे. आणि ते उभा राहत असताना जागा एक असते, इच्छुक 40 आहेत. म्हणून आम्ही जे आम्हाला योग्य वाटतं त्यांना तिकीट दिली. काही इच्छुक नव्हती तर त्यांना मात्र तिकीट आम्ही इच्छुक देऊ शकलो नाही. काही न देऊ शकलो नाही. नॅचरली त्यांच्या माध्यमातून उद्रेक झाला होता, नाही असं नाही आहे, पण त्यांना आम्ही जाऊन समजून सांगितलं. आणि मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आम्ही एकही असा त्यांच्याकडून आलेला आयात केलेला उमेदवार दिलेला नाही. पण आमचे जवळजवळ 18 जे शिंदे शिवसेनेत आमचे उमेदवार आहेत, उबाटामध्ये काही आहेत, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आमचेच उमेदवार आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ट्रेन झालेली लोक आता तिकडे गेलेली आहेत. पण त्याला नाहीलाच आहे, शेवटी लोकशाही आहे. ते पण एक खात्री आहे, आज ना उद्या भारतीय जनता पार्टीची सत्ता येणारच आहे. आल्यानंतर त्यांना पश्चाताप होईल आपण उगीच पक्ष सोडला. MIM सोबत कुठल्या तरी एका गावामध्ये भाजपनी युती केली. सो विकासाच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगरमध्ये असा प्रयत्न केला जाईल. असा प्रयत्न चुकूनही होणार नाही. MIM समोर जी युती झालेली आहे, मी सुद्धा आज टीव्हीवर बातमी पाहिली. पण माननीय मुख्यमंत्री जे आमचे नेते आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी असमाधान व्यक्त केलंय आणि ती युती राहणार नाही. ती युती नक्कीच तुटेल. आणि इथं आम्ही MIMचे विरोधक आहोत. MIMचे तत्व आणि आमचे तत्व एकमेकाच्या विरोधात आहेत. म्हणून MIMC कधीही जुळणार नाही. उलट या शहराला एक विकसित शहर, एक सुरक्षित शहर, संरक्षण देण्यासाठी भारतीय जनता पार्टी अत्यंत कटिबद्ध आहे. म्हणून MIMचा आमचा एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. शेवटचा प्रश्न विचारतो सर. मला माहिती आहे की तुम्ही फार व्यस्त आहात, कार्यक्रम चाललेले आहेत, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. शेवटचा प्रश्न, भारतीय जनता पक्षाला छत्रपती संभाजीनगरकरांनी का निवडून द्यावं, थोडक्यात तुम्ही सांगा. एक तर छत्रपती संभाजीनगर नाव हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मिळालं आहे. लाखो लोकांची बऱ्याच वर्षापासून मागणी होती. हे पहिलं नाव
म्हणून छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा भाजपचा असावा. नंबर 1. नंबर 2, या शहराला विकसित शहर बनवायचे आणि त्यासाठी राज्याचा कारभारी जर कोणी असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस आहेत. देशाचा कारभारी जर कोणी असेल तर ते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. आणि म्हणून या शहराला विकसित एखादा प्रोजेक्ट घेऊन जायचा असेल आणि आमचा महापौर असेल, हा भाजपचा महापौर एकदम केंद्रात आणि राज्यात त्याला अनुदान मिळू शकेल. हा दुसरा महत्व आहे. तिसरा महत्व आहे, समजा मी केंद्रात आहे, अतुल सावेजी राज्यात आहेत, आम्ही काही करून पैसे आणले पण ते व्यवस्थितरित्या कुठल्याही सर्वसामान्यापर्यंतची चांगल्या तऱ्हेची योजना कशी होईल हे सुद्धा आम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स पाहिजे. समजा आम्ही केंद्रातून 1,000 कोटी आले, माननीय मुख्यमंत्र्यांकडून 500 कोटी आले, 1,500 कोटीचा काही एखादा प्रोजेक्ट आला, आमचा महापौर असेल तर खूप चांगलं काम होईल, कंट्रोल आमचं राहील. आमचा महापौर नसेल तर हा कंट्रोल होणार नाहीये. म्हणून या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या स्वाभिमानासाठी छत्रपती संभाजीनगर नाव आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे यातील जनतेच्या संरक्षणासाठी, या शहराचं पर्यटन राजधानी म्हणून विकसित करण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी म्हणजे रोजगार मिळवण्यासाठी आम्हाला निवडून द्यावं ही आमची आपल्या माध्यमातून जनतेला विनंती. टास्क प्रोडक्शनच्या प्रेषित पोटलीमध्ये सरांनी दिलखुलास गप्पा मारल्यात. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि छत्रपती संभाजीनगरचा विकास या दोन गोष्टींची सांगड आपण घातली. सरांनी कलावंतांकडेही लक्ष द्यावं अशी सरांना प्रार्थना करतो आणि वेळ दिला त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करतो. तुम्हाला विजय प्राप्त हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.